आपण पाहतोय भाजप आणि शिवसेनेमध्ये टक्कर आहे सुरू। उल्हासनगरमधली अपडेट आपण पाहतोय। अटीतटीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। विदर्भामधली रंगतदार लढत आपण पाहतोय। नागपुरामध्ये भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केलेली आहे। अकोल्यामध्ये भाजप राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करू शकतं। विदर्भातले अपडेट्स आपण पाहतोय। प्रामुख्याने भाजप तिथे मोठा पक्ष आहे। अमरावतीमध्ये चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। काँग्रेस पुढे आहे, भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे। मात्र ही स्थिती बदलू शकते किंवा अशीचही राहू शकते। चंद्रपुरातही चित्र अजून अस्पष्ट आहे, पण 17 प्रभागांमध्ये मतमोजणी अजूनही बाकी आहे। त्यामुळे जो निकाल आहे तो लागायला अजून वेळ लागेल। विदर्भामध्ये सध्या रंगतदार लढत सुरू आहे। नागपुरात भाजप स्वबळावरती सत्ता स्थापन करते। अकोल्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन होऊ शकते। तर तिसरीकडे आपण पाहतोय काँग्रेस आघाडीवर आहे आणि भाजप पिछाडीवर आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे। पुन्हा येऊया, समाधान सरवणकर यांनी ईव्हीएमच्या मतमोजणीवरती आक्षेप नोंदवला होता। मात्र त्यांचा हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलेला आहे। त्यांनी ईव्हीएम मतमोजणीवरती जो आक्षेप नोंदवला तो फेटाळत निशिकांत शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार हे अधिकृतरित्या विजयी झालेले आहेत, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे। मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू विजयी झालेले आहेत। प्रकाश दरेकर यांचा प्रभाग 3 मधून निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे। 173 वॉर्ड क्रमांक भाजपच्या बंडखोर शिल्पा केळुसकर यांनी बाजी मारलेली आहे, ते विजयी झालेले आहेत। भाजपच्या बंडखोर शिल्पा केळुसकर यांच्याकडून शिवसेनेच्या पूजा कांबळे यांचा पराभव करण्यात आलेला आहे। मुंबईमधल्या प्रभाग 209 मध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी निवडणुकीमध्ये बाजी मारत विजय प्राप्त केलेला आहे। त्या नगरसेविका झालेल्या आहेत। लोकसभा आणि विधानसभेमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता। पिंपरी चिंचवडमधले अपडेट, अजित पवार यांना भाजपनं धक्का दिलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 75 जागा जिंकत भाजपनं सत्ता स्थापन केली आहे। पुण्यातून महत्त्वाची बातमी, प्रभाग 25 मधील मतमोजणी 2 तासांनंतर पुन्हा एकदा सुरू झाले। त्यामुळे अर्थातच निकालाला विलंब लागतोय। रुपाली ठोंबरे यांनी आक्षेप घेतला होता, त्यामुळे तिथली मतमोजणी थांबवण्यात आलेली होती। रुपाली ठोंबरे यांच्या आक्षेपानंतर त्यांची समजूत काढल्यानंतर किंवा त्यांच्या शंका कुशंकांचं निरसन केल्यानंतर आता 2 तासांनंतर पुन्हा एकदा निवडणूक मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। विदर्भात येऊया, पुन्हा एकदा रंगतदार लढत सुरू आहे। नागपुरात भाजप पुन्हा स्वबळावर सत्तेत येईल। नागपुरातली अपडेट आपण पाहतोय। अकोल्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी मिळून अकोल्यामध्ये सत्ता स्थापन करू शकते। तर तिसरीकडे आपण पाहतोय अमरावतीमधलं अजून चित्र स्पष्ट नाहीये, काँग्रेस पुढे। एक मोठी अपडेट, मुंबई महापालिकेमध्ये भाजप शतकाच्या उंबरठ्यावर आहे। 97 जागा भाजपला मिळालेल्या आहेत। मुंबई महापालिकेमध्ये भाजपनं प्रचंड मोठी मुसंडी मारलेली आहे, मोठं यश मिळवलेलं आहे। मुंबई महापालिकेमध्ये भाजप 100 जागांवरती विजय झालेले आहे। आपण अपडेट पाहतोय, मुंबईमध्ये भाजपला थोड्या वेळापूर्वी 97 जागा होता, पण आपण आता पाहतोय 100 जागा मिळवत भाजप शतक त्याने गाठलेलं आहे। मुंबई महापालिकेमध्ये भाजपनं सेंचुरी केलेली आहे। मुंबई महापालिकेमध्ये भाजपनं शतक कमावलेला आहे। भाजपनं एक हाती 100 जागांवरती विजय प्राप्त केलेला आहे। मुंबई महापालिकेमधलं जे चित्र आहे ते पलटताना दिसतंय। महायुतीमधला प्रमुख घटक पक्ष भाजपनं सेंचुरी मारली आहे, भाजपनं शतक मिळवलेलं आहे आणि 100 जागांवरती आपले उमेदवार विजयी केलेले आहेत। शिवसेना, शिंदेची शिवसेना त्याच्या पाठोपाठ 29 जागांवर आहे। मुंबईमधली ही महायुती भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची, त्यात भाजपनं 100 जागा कमावलेल्या आहेत। प्रचंड मोठं असं यश मुंबईमध्ये भाजपनं प्रस्थापित केलेलं आहे। सगळ्या जागांचे कलही हाती आलेले आहेत। 227 मुंबई महानगरपालिकेच्या जागा आहेत, त्या 227 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत। हे वर खाली होऊ शकतात कारण हे कल आहेत, हे एकूण निकाल नाहीत, पण जे कल असतात तेच प्रामुख्याने निकालापर्यंत कायम राहू शकतात। 100 जागा भाजपनं मुंबई महापालिकेमध्ये एक हाती मिळवलेल्या आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं शतक प्राप्त केलेला आहे। ऐतिहासिक असा विजय म्हणावा लागेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा पक्ष, रवींद्र चव्हाण यांची खेळी, मुंबईमधले भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी आखलेली रणनीती आता भाजपला फळ देते। 100 जागा मिळालेल्या आहे, शतक पूर्ण केलेलं आहे भाजपनं। त्यामुळे आता मुंबई महापालिकेवरती 2017च्या तुलनेमध्ये भाजपला 18 जागांचा फायदा झालेला आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी, त्यांच्याकडे जाऊया। सुशांत, भाजपनं सेंचुरी गाठली आहे, एकूणच भाजपला प्रचंड मोठं यश मुंबई महापालिकेमध्ये मिळतंय।
रणनीती आखली होती ती भाजपची रणनीती जी आहे ती यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळत आहे। ज्या मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंची गेली अनेक वर्ष सत्ता होती त्या सत्तेला सुरुंग लावण्याचं काम जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने केलेलं आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी भाजपचे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी उत्साह पाहायला मिळतोय। काय सांगाल, भाजप आता 100चा आकडा गाठतंय? 100 पेक्षाही जास्त गाठतंय। मुंबईमध्ये भगवा झेंडा भाजप आणि शिवसेनेचाच फडकणार, ओरिजिनल शिवसेना आणि भाजप। अर्थात आपण जर बघितलं असेल तर गेली 25 वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची महानगरपालिकेवर सत्ता होती, मात्र आता त्या सत्तेला सुरुंग लागलेला आहे। भाजप 100च्या आसपास पोहोचते। गेली 25 वर्ष उद्धव ठाकरे व त्यांची महानगरपालिकेमध्ये सत्ता होती, पण त्या सत्तेचा गैरउपयोग करून त्यांनी खूप मालमत्ता बनवली व मराठी माणसांना मूर्ख बनवला त्यांनी अक्षरशः। म्हणून योग्य वेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना त्यांची ओपन केली आणि महायुती म्हणून ही सरकार स्थापित झाली। त्याच्यानंतर आता महापौर ही महायुतीचाच बसतो आहे। काय सांगाल, किती आनंद आहे? हम लोगों को खुशी बहुत ज्यादा है। हम उत्तर भारतीयों को बहुत गर्व है कि बीजेपी हमारी सत्ता में आ रही है। कस्तुरी, आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने मराठीचा मुद्दा काढण्यात आला होता, 2 ठाकरे बंधू एकत्र आले होते, मात्र हा मराठीचा मुद्दा फारसा चालताना दिसला नाही। भाजपचं विजन आणि भाजपचा विकास यावर लोकांनी मतदान केलंय का, असा आता प्रश्न निर्माण होतोय। कस्तुरी, नक्कीच आपण पाहतोय सुशांत, एकूणच तिथले जे कार्यकर्ते आहेत भाजपचे त्यांच्यामध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। त्यामुळे आपण असं म्हणायला हरकत नाही की विचार आणि विकास या ज्या 2 गोष्टी आहेत त्यामध्ये विकासाला जास्त मत दिलं जात आहे मुंबईकरांकडून। सुशांत, अगदी खरं आहे कस्तुरी, आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले, अर्थात ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी अनेक प्रकल्प जे आहेत ते थांबवण्यात आले होते। मुंबईतले मेट्रोचा प्रकल्प थांबला होता आणि हीच चीड कुठेतरी मुंबईकरांच्या मनात होती का, असं देखील आता प्रश्न निर्माण झालाय। कारण देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भाषणात सांगितलं होतं की मी टीका किंवा टोमणे करणार नाही, तर मी विकासावर मत मागणार आहे। मुंबईचा विकास कोण करणार त्याला मत द्या, असं आवाहन त्यांनी मुंबईकरांना केलं होतं। मराठी वाद उत्तर भारतीय वाद होत राहतील, मात्र मुंबईचा विकास कोण करतं याकडे लक्ष द्या, असं मुख्यमंत्री आवाहन केलं होतं। शिवाजी पार्क येथे सभा झाली होती, त्या सभेमध्ये देखील देवेंद्र फडणवीसांनी विकासावर देवेंद्र फडणवीस बोलले होते। मात्र आता जे निकाल हाती येत आहेत त्यावरून असं दिसतंय की भाजपला मुंबईकरांनी साथ दिलेली आहे। जो ठाकरे ब्रँड गेले काही दिवस चर्चेमध्ये होता, माध्यमांच्या चर्चेमध्ये होता, त्या ठाकरे ब्रँडला मुंबईकरांनी खरं नाकारलंय का, असा देखील आता प्रश्न निर्माण झालेला आहे। सुशांत, आपण पाहिलं तर आता भाजपला मोठा जो विजय मिळाला आहे त्या निमित्तानं भाजप प्रदेश कार्यालयामध्ये भाजपचे प्रमुख नेते तिथे उपस्थित राहिले आहेत का, किंवा कधीपर्यंत पोहोचतील? अगदी खरं आहे, आपण जर बघितलं असेल तर मुंबईतील भाजपचा हा सर्वात मोठा विजय आहे। कारण 2017 मध्ये भाजप 82च्या आसपास पोहोचलं होतं, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत होती आणि याचमुळे भाजपनं आपला महापौर मनात असतानाही बसवला नव्हता, पहारेकराच्या भूमिकेत भाजप होतं। मात्र आता अशी परिस्थिती आहे ज्या ठिकाणी महानगरपालिका के चुनाव में मतदाताओं ने सहभागिता दी और इस लोकशाही महोत्सव में साथ दिया, इसके लिए मतदाताओं का धन्यवाद। पूरे चुनाव के नतीजे आने के बाद उस पर भाष्य जरूर करेंगे। अब मैं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी के निवास स्थान पर उनको मिलने जा रहा हूं। जनता ने विश्वास दर्शाया है आपके विकास और आपके जो वादे थे उन सब बातों पर हम प्रतिक्रिया देंगे। थोड़ा समय रुकिए सर, फक्त मला एक विचारायचं की भाजप आणि शिवसेना युती भगवा तुमचा झेंडा आहे तो फडकवण्याच्या तयारीत आहे मुंबई महापालिकेत, कसं दिसतंय चित्र स्पष्टच आहे। सर्व निकाल आल्यावर आपण बोलूया। भाजपचे मंत्री आशिष शेलार बोलत होते, त्यांनी सांगितले चित्र स्पष्ट झालेलं आहे, पण आता अधिकृत कल येईपर्यंत त्याच्यानंतरच आम्ही प्रतिक्रिया देऊ, पण हा मोठा विजय आहे, देवा भाऊंचा विजय आहे असं आशिष शेलार म्हणतायत। मुंबईमध्ये भाजपला ऐतिहासिक शतक गाठत मोठा विजय मिळालेला आहे। धारावी मधले अपडेट, धारावी मधल्या प्रभाग 185च्या निकालामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे। हा ट्विस्ट काय आहे तर प्रभाग 185चा अधिकृत निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। 185 मधला जो प्रभाग आहे धारावी मधला त्याचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे जगदीश थेवलपे आघाडीवर आहेत या प्रभागातून आणि त्याच संदर्भातला काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले रवी राजा मात्र पिछाडीवर आहेत। हा निकाल आपण पाहतोय। क्षणोक्षणी महापालिका निवडणुकांचा ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं राज्य निवडणूक आयोगामध्ये या संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे।